KKCCI यानी कल्याण कर्नाटका चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज ने सेलिब्रेट किया फाउंडर्स डे अवार्ड्स कॉन्फरिंग सेरेमनी 2023-25 को लेके एक फाउंडर्स डे और अवार्ड फंक्शन रखा गया था कल्याण कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स की वजह से। कल्याण कर्नाटका चेंबर ऑफ कॉमर्स की तरफ से 26 जनवरी 2025 को जो एक मेगा सक्सेस रहा। इस इवेंट को ग्रेस किया विद द डिवाइन प्रेजेंस ऑफ पूज्य डॉक्टर शरणबसवप्पा अप्पा जी, चिरंजीवी दोड्डप्पा अप्पा जी, साथ हाफिज सैयद मोहम्मद अली अल हुसैनी साहब, चांसलर KVN यूनिवर्सिटी सज्जद नशीन दरगाह हजरत ख्वाजा बंदनास गेसुजराज रहमतुल्लाह अलैह। इस ब्लेसिंग के साथ साथ आपको बता दें कि जो पाइवेटल रोल प्ले किया है इस रीजन की ग्रोथ और स्ट्रेंथ को विजन करने के लिए KKCS। इस मौके पर चीफ गेस्ट रहे श्री शरणबसप्पा दशनपुर, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एंड पब्लिक एंटरप्राइज, गवर्नमेंट ऑफ कर्नाटका, श्री शशिल जी नमोशी, ऑनरेबल MLC एंड प्रेसिडेंट HK सोसाइटी, गेस्ट ऑफ ऑनर के मौके में मौजूद रहे। इस इवेंट को प्रिसाइड किया श्री शशिकांत B पाटिल, प्रेसिडेंट KKCCI, मंजुनाथ जिवर्गी, ऑनरेबल सेक्रेटरी KKCCI और सभी KKCCI के ऑफिस बियरर्स और इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट्स भी यहाँ पर मौजूद रहे। ऑनरी मेंबरशिप दी गई है पूज्य डॉक्टर शरणबसप्पा अप्पा जी और श्री सैयद मोहम्मद अली अल हुसैनी साहब को उनकी अनवेवरिंग सपोर्ट फॉर KKCCI's विजन और उनका जो इनवैल्यूएबल कंट्रीब्यूशन रहा है रीजनल डेवलपमेंट को चलते हुए, उनकी लीडरशिप और मेंटरशिप कंटिन्यू रहना चाहिए इस रीजन के प्रोग्रेस को चलते। एक सॉवरेन मैगजीन रिलीज भी की गई जहां पर क्रॉनिकल्स बताए गए KKCCI के जर्नी, माइलस्टोन और फ्यूचर प्लान के, जिसे अब ऑफिशियली रिलीज किया गया है। ये मैगजीन हाईलाइट करती है कि चेंबर का रोल क्या है इकोनॉमिक, इंडस्ट्रियल और एग्रीकल्चर प्रोग्रेस को डेवलप करने के लिए इस रीजन में। साथ ही साथ एक वेबसाइट लॉन्च भी की गई जो स्ट्रेंथन करेगी कम्युनिकेशन और इंप्रूव करेगी एक्सेसिबिलिटी, जहां पर मेंबर्स और स्टेक होल्डर्स एक प्लेटफॉर्म पर आते हुए एक हब बनाएंगे KKCCI का, जहां पर इनिशिएटिव्स, इवेंट्स और रिसोर्सेस के बारे में इंफॉर्मेशन हासिल की जाएगी। प्रेसिडेंशियल एड्रेस दिया शशिकांत B पाटिल ने और कहा कि जो चेंबर्स के अकॉम्प्लिशमेंट है पिछले 2 साल से, उनका एम्बिशियस रोड मैप क्या है आने वाले वक्त में, ये सारी बातें डिस्कस की गई। कृषि जात्रा इवेंट जो हाल ही में रखा गया था, जो एग्रीकल्चर कम्युनिटी को एड्रेस किया और चैलेंजेस और नए अपॉर्चुनिटीज़ क्या क्या हैं उस बारे में बताई गई। हाल ही में आपने देखा कि रेल रोको एग्जिटेशन भी किया गया था, जो कि कलबुर्गी रेलवे डिवीज़न के लिए बहुत इंपॉर्टेंट है और आने वाले वक्त में ये रीजन की इम्प्रूव कनेक्टिविटी बढ़ा सकता है। एक डेलीगेशन भी गया था दिल्ली को, जहां पर की रीजनल इश्यूज़ को चलते हुए यूनियन मिनिस्टर के सामने बात रखी गई और बताया गवर्नमेंट का इंटरवेंशन ज़रूरी है ताकि यहां के इंफ्रास्ट्रक्चर और इंडस्ट्रियल कंसर्न्स को रिजॉल्व किया जाए। और एक साथ साथ बताया कि की बिजनेस ग्रेवियंस क्या क्या है, स्मूथर बिजनेस कैसे कर सकें और यहाँ के जो एंटरप्रेन्योर्स हैं उनको कैसा मौका मिले, एक प्लेटफॉर्म मिले। आने वाले वक्त के अंदर KKCCI एक इंक्यूबेशन सेंटर भी बनाएगा जो कि स्ट्रैटेजिक इनिशिएटिव है, ताकि आने वाले वक्त में स्टार्टअप्स और नए बिजनेस आइडियाज़ को काफ़ी अच्छा फंड्स भी मिल सकेगा, उन्हें एक माहौल मिलेगा डिजिटल एरा फॉस्टर इनोवेशन के साथ, ताकि उन्हें ग्रोथ मिल सके सस्टेनेबल। इस मौके पे सैयद मोहम्मद अली अल हुसैनी साहब ने कहा कि उन्हें बड़ी खुशी हुई कि जिस तरह से ऑनरी मेंबरशिप दी गई KKCCI की तरफ से। उन्होंने कहा कि जिस तरह से उनका काम चल रहा है वो कंसिस्टेंट तरीके से एंटरप्रेन्योरशिप और इकोनॉमिक ग्रोथ के लिए काम करते रहेंगे और जो KKCCI का इनिशिएटिव है उसमें अपने एक्सपर्टीज़ देते रहेंगे और हमेशा से फोर फ्रंट पर रहेंगे रीजनल डेवलपमेंट में। बसवराज देशमुख सेक्रेटरी शरणबसवेश्वर विद्यावर्धका संघ बसवेश्वर देशमुख अपलॉडेड किया कि KKCCI ने जो डेडिकेशन दिया है डेवलपमेंट ऑफ गुलबर्गा के लिए, कल्याण कर्नाटका के लिए और चेंबर का रोल इसमें क्या है एग्जिस्टिंग बिजनेस के लिए और न्यू स्टार्टअप के लिए, ये बहुत ही इंपॉर्टेंट है और पिछले 2 से 3 साल में ये बहुत ज़्यादा इम्प्लीमेंटेशन किया जाएगा और लॉन्ग टर्म इनिशिएटिव्स डिलीवर किए जाएंगे। शशिल जी नमोशी ने भी कहा कि KKCCI एक रिमार्केबल अचीवमेंट करते आ रहा है और गुलबर्गा को एक वाइब्रेंट हब बनाकर कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ के लिए एक बहुत बड़ा डेवलपमेंट किया जाएगा। और उन्होंने कहा कि KKCCI, रोटरी, HKE और जो सोसाइटी है रीजन के लिए कंट्रीब्यूट कर रहे हैं सोशल और इकोनॉमिक प्रोग्रेस के लिए। शरणबसप्पा दशनपुर ने कहा कि आने वाले वक्त में जो भी डेवलपमेंट कल्याण कर्नाटक रीजन के लिए रहेगा, उन्होंने एक्नॉलेज किया चेंबर के रोल को और कहा कि जो इम्प्लीमेंटेशन ऑफ आर्टिकल 371J है सेंट्रल यूनिवर्सिटी लाने में ये बड़ा काम आया है। और उन्होंने कहा कि कलेक्टिव एफर्ट्स बहुत इंपॉर्टेंट है ताकि इंडस्ट्रीज़ और एग्रीकल्चर दोनों हैंड इन हैंड चल सकें और आने वाले वक्त में स्टेक होल्डर्स को, रीजनल के लोगों को उन्होंने कहा कि आप सब लोग एक तरफ आएँ और एक प्रॉस्परस कल्याण कर्नाटका बनाएं। इस मौके पे अवार्ड्स भी दिए गए कई सारे अलग अलग लोगों को, आउटस्टैंडिंग कंट्रीब्यूशन अक्रॉस वेरियस सेक्टर, जिसमें लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड, बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट अवार्ड, बेस्ट ट्रेडर अवार्ड, हेल्थ सेक्टर अवार्ड, बेस्ट सर्विस सेक्टर अवार्ड,
बेस्ट एंटरप्रेन्योर अवार्ड, एमिनेंट फाइनेंशियल सर्विसेज अवार्ड, यंग वुमेन एंटरप्रेन्योर अवार्ड, एग्रीकल्चर सेक्टर अवार्ड। इस इवेंट को कंक्लूड किया हाई नोट, जहां पर यूनिटी और रिन्यूड कमिटमेंट के लिए बात की गई और ब्रॉडर कल्याण कर्नाटक रीजन के डेवलपमेंट की बात की गई है। ये किसी से कंटिन्यू कर रहा है एक बीकन की तरह प्रोग्रेस, एडवोकेटिंग सस्टेनेबल डेवलपमेंट, एम्पावरिंग बिजनेस एंड चैंपियनिंग रीजनल एस्पिरेशन। आइए देते हैं इस इवेंट के शॉर्ट हाइलाइट्स। ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷ ತಂದುಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಹಿಂದಿನ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಯಾರು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈಗಿನ ಅಚೀವರ್ಸ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಿಂದ ಅವರು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ಮಾನ್ಯರಿಗೆ ಅವಾರ್ಡ್ ಕನ್ಫರಿಂಗ್ ಸೆರೆಮನಿ ಒಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸಿನ ಈ ಒಂದು ಪರಂಪರೆಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಮಾನ್ಯ ಶಶಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಅವ್ರ ಸಂಘಟನೆಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನನಗನ್ಸುತ್ತೆ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಳ ಹತ್ತಿರದಿಂದ ನಾನು ಸಣ್ಣವನಾಗಿ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಬಹುಶಃ ಇವೆಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದು ಯಾಕಂದರೆ ಮೊದಲು ಆ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ ಆಫ್ ಗುಲ್ಬರ್ಗ, ವಿಚ್ ವಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ವೇ ಬ್ಯಾಕ್ ಇನ್ ಇಫ್ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ರಾಂಗ್ 1954. ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಾನ್ಯರು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಬಹುಶಃ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಅವರು ಈ ಥರದ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶರಣಬಸವೇಶ್ವರ ವಿದ್ಯಾವರ್ಧಕ ಸಂಘವು ಕೂಡ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಅನೇಕ ಮಾನ್ಯರು ಇವೆಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಅದು ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸಿನ ಫೌಂಡರ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರ ಹೆಸರನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕಂಡಿದ್ದು ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಟರಿ ಕ್ಲಬ್ ಫೌಂಡರ್ಸ್, ಇಫ್ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ರಾಂಗ್, ದಯವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬಹುಶಃ ಗವರ್ನರು ಒಬ್ಬರಿಬ್ಬರು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಮಾನ್ಯ ಶ್ರೀನಿವಾಸರಾವ್ ರಘುಜಿ ಅವರಿದ್ದರು, ಗಿರಿರಾವ್ ಸಾಮ್ರಾಣಿಯವರಿದ್ದರು, ಎ ಜಿ ದೇಸಾಯಿ ಅವರಿದ್ದರು, ನಮ್ಮ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರ್ ಅಂತ ಅಣ್ಣಪ್ಪ ನಮೋಶಿ ಅವರಿದ್ದರು. ಸಾಕಷ್ಟು ಮಾತಾದ ಶಶಿಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮತ್ತು ಶಶಿಲ್ ನಮೋಶಿ ಅವರು ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಮಾತನಾಡಿ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ತಂದೆ ಆದಂಥ ಒಂದು ಅಸ್ತಿತ್ವವನ್ನು ಹೊಂದಿ ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಎಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಕೆಲಸ ಏನೇನು ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಇವತ್ತು ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅವರು ತಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸಾಧಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಇರ್ಬೋದು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ನಮ್ಮ ಮನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಇವತ್ತು ಕೂಡ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸಿನ ಒಂದು ಬ್ರೋಚರ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಒಂದು ವೆಬ್ಸೈಟ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಆದಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಕೂಡ ಪವರ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿದರು. APMC ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದ್ದೀವಿ. ಮೊನ್ನೆ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಗೆ ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಕೇಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಆದಾಗ ಕೂಡ ನಾವು ಬಂದ್ವಿ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಗುವ, ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಇವತ್ತು ಫಲ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ. ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಆಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಕಡೆಗಣಿಸಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನರು, ಈ ಭಾಗದ ಜನರು ಅದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ತೊಗೊಂಡು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಅದು ಪ್ರತಿಫಲ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಇವೆ. ಇವತ್ತು ಆರ್ಟಿಕಲ್ 371J ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದಾಗ ಹೋರಾಟ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಯಾರು ಕೂಡ ಮರೀಚಿಕೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ರೈಲ್ವೆ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು,
ಇವತ್ತು ಸೆಂಟ್ರಲ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಭಾಳಷ್ಟು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ತಂದೆ ಆದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಇರ್ಬೋದು, ತಾವು ಸಾಕಷ್ಟು ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅವರು ತಾವೇನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಭಾಗದಾಗ ತಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ನನಗೆ ಪ್ರತಿಫಲ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. Thank you. Sayyid Muhammad Ali Al Husseini, born on September 17, 1984 in Hyderabad, Telangana. He is the 24th direct descendant of Revered Sayyid Sufi Saint Hazrat Khaja Bande Nawaz Gaisu Daraz Rahmatullah Alayh. Carrying forward this illustration legacy, he has become a beacon of spirituality, education and community services. Currently serving as the Sajjada Nishin of Dargah Hazrat Khaja Bande Nawaz and Chancellor of Khaja Bande Nawaz University, Sayyid Muhammad Al Husseini has seamlessly blended tradition with modernity. As a spiritual leader, he fosters unity and harmony, guiding countless devotees who visit the historic Dargah, especially during its grand annual tours. In education, his vision is transformative. He oversees the Khaja Education Society, managing 22 institutions that provide quality education to over 10,000 students annually, many from economical disadvantaged backgrounds. His leadership at Khaja Bande Nawaz University has elevated its focus on research, innovation and employability. Behind these rules, he is a dynamic entrepreneur and a force for social change. Through ventures like Gulbarga Mega Speed Private Limited, he introduced high-speed internet to Gulbarga. His efforts in sports, construction and environmental awareness further reflect his commitment for holistic development. Among his many accolades are the Rahmatul Alamin Award for Minarul Noor Award and the Promising Indian Award, all recognizing his exceptional contribution to spirituality, education and community welfare. Sayyid Muhammad Ali Al Husseini stand as a true inspiration, embodying the values of compassion, leadership and innovation. Thank you all for your time and attention. It has been an absolute honor to share the inspiring journey of Sayyid Muhammad Ali Al Husseini with such a distinguished audience. Let us continue to draw inspiration from his remarkable contribution and strive to uphold the value of services, unity and progress in our lives. Wishing you all a wonderful and meaningful evening ahead. Thank you once again.